नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. सध्या साड्या तर सर्वच वापरतात, परंतु साड्या जुन्या झाल्या की त्या आपण वापरात आणत नाहीत किंवा त्या अशाच कुठेतरी टाकून देतो. परंतु जर तुमच्याकडे अशा जुन्या साड्या जर असेल आणि त्या साड्यांपासून आपण अगदी नवे अशा काही वस्तू जर बनवल्या तर नक्कीच तुमचे घर देखील ऑर्गनाइज राहील आणि तुम्हाला सर्वजण विचारतील की तुम्ही हे कसं बनवलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. बघू शकतात या ठिकाणी आपल्याकडे जर जुन्या साड्या असेल तर अशा प्रकारे एक पिशवी घ्यायची आहे आणि त्या पिशवीमध्ये आपल्याला अशा साड्या ठेवायच्या आहे. जर तुमच्याकडे साड्याच नसेल किंवा अदर कुठले कपडे देखील जरी असेल तरी ते तुम्ही अशा पद्धतीने त्याचा रियूज या ठिकाणी करू शकतात. बघू शकतात या ठिकाणी मी घेतलेली आहे जुनी एक ओढणी आपल्याला लागणार आहे आणि त्या ओढणीला मी या ठिकाणी डबल असं फोल्ड करून घेतलेलं आहे. सिंगल ओढणी वापरायची नाही, आपल्याला त्याची एक घडी करून घ्यायची आहे आणि जी पिशवीमध्ये आपण हे ज्या साड्या ठेवलेल्या आहे त्या आपल्याला या ठिकाणी त्या पिशवी जी आहे ती व्यवस्थित ओढणीवरती ठेवायची आहे आणि ज्या पद्धतीने मी या ओढणीला फोल्ड केलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला फोल्ड करायचं आहे. बघू शकतात आणि कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही हे जुन्या साड्यांपासून बनवलेलं आहे. ते खूप छान असा नवीन वस्तू आपली या ठिकाणी तयार होणार आहे, जी की बाजारातून आणण्यासाठी खूप पैसे आपल्याला मोजावे लागतात. परंतु आज आपण या जुन्या कपड्यांपासूनच काही गोष्टी घर आपलं ऑर्गनाइज राहण्यासाठी किंवा घर सुंदर कसं दिसावं यासाठीच काही ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते. बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ओढणीची घडी व्यवस्थित घालून घेतल्यानंतर आपल्याला लागणार आहे एक बांगडी आणि आतल्या साईडला ही बांगडी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायची आहे. त्यानंतर तिला व्यवस्थित हाताच्या मदतीने पकडून सेंटरला ही बांगडी आपल्याला या ठिकाणी रबर बँडच्या मदतीने पॅक करायची आहे आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अतिशय सुंदर आणि सुरेख असं जुन्या ओढणीपासून आणि जुन्या साडीपासून कुशन तयार झालेलं आहे, जे की दिसायला खूप सुंदर दिसते आणि तुम्ही याचा वापर तुमच्या घरामध्ये सोफा असेल, छोटे सोफे असेल किंवा खुर्च्या असतील तर नक्कीच तुम्ही त्यावरती हे ठेवू शकतात. आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल. त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे असे जे ब्लँकेट जे असतात, छोटेवाले ब्लँकेट. आता हिवाळा संपत येईल आणि हे जे ब्लँकेट ठेवायला खूप घरामध्ये जागा लागते, परंतु काय होतं की आपण जर या ब्लँकेटला व्यवस्थित प्रकारे आपल्या जर घरामध्ये जर याचा रियूज जर केला तर हे ब्लँकेट ठेवण्याची देखील आपल्याला जास्त अडचण या ठिकाणी तयार होणार नाही. बघू शकतात अशा प्रकारे हे जे ब्लँकेट आहे छोटेवाले त्याच्या अशा प्रकारे छोटीशी फोल्ड गोल अशी घडी तयार करून घ्यायची आहे. बघू शकतात ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दिसत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे बनवायचं आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. त्यानंतर आपल्याला अशी जुनी ओढणी घ्यायची आहे. आता काय होतं की ड्रेस तर खराब होतो, परंतु त्यांच्या ज्या ओढण्या असतात ड्रेसच्या त्या बिलकुल खराब होत नाहीत आणि आपण जर त्या ओढणीचा असा वापर केला तर नक्कीच तुमचे घर ऑर्गनाइज राहील. बघू शकतात जो सेंटर आहे ओढणीचा त्या ठिकाणी एक बांगडी मी घेतलेली आहे आणि उलट्या दिशेने आपल्याला या बांगडीला असं रबर बँडने फिक्स करून घ्यायचं आहे. आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या सर्व जर टिप्स मी सांगितलेल्या ज्या टिप्स आहेत त्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप सर्व मोटिवेशन या ठिकाणी मिळतं. आणि बघू शकतात या ठिकाणी मी या बांगडीला रबर बँडच्या मदतीने व्यवस्थित अशा खालच्या दिशेने फिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला जी ओढणी आहे ती व्यवस्थित अशी पुन्हा आहे त्या पोझिशनला पसरवून ठेवायची आहे. आता जो आपण ब्लँकेटचा गोल राऊंड बनवलेला होता तो आपल्याला यावरती ठेवायचा आहे आणि अगदी सोपी प्रोसेस आहे. कुणीही इझी बनवू शकतो, बिलकुल काही अवघड काहीच नाही आहे. बघू शकतात या ठिकाणी उरलेला जो ओढणीचा भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी पाठीमागच्या साईडने पिन देखील लावू शकतात. तसं पिन जरी लावलं तरीही काही अडचण नाही, कारण पाठीमागचा जो भाग आहे तो कुणाला दिसणार देखील नाही, कारण आपण या ठिकाणी एक कुशन तयार करणार आहोत. पाठीमागच्या साईडला आपल्याला गाठ जरी मारली तरीही चालेल किंवा तुम्ही काटेपिननी जरी त्याला व्यवस्थित फिक्स केलं तरीही काही अडचण नाही. बघू शकतात मी या ठिकाणी गाठ मारत आहे आणि गाठ अशी मारती आहे की ती दिसायला देखील व्यवस्थित दिसेल. एक गाठ मारून हा जो उरलेला भाग आहे तोच आपल्याला व्यवस्थित याला अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे, जेणेकरून दिसायला देखील ते व्यवस्थित दिसेल.
आणि बघू शकतात आपण या छोट्याशा एका म्हणजे ज्या जुन्या कपड्यांपासून छोट्याशा ब्लँकेटपासून या ठिकाणी अतिशय सुंदर या ठिकाणी कुशन तयार केलेलं आहे। हे कुशन तुम्ही व्यवस्थित तुमच्या सोफ्यावरती आरामात ठेवू शकतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील हे खूप आवडेल आणि ते तुम्हाला विचारतील की तुम्ही हे कसं बनवलेलं आहे आणि कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही हे जुन्या ब्लँकेटपासून तयार केलेलं आहे। बघू शकतात नवीन ट्रिक्स अशाच बघण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।